मंडळी, कोणताही सिनेमा यशस्वी होण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टींची गरज असते आणि ते म्हणजे एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. आणि हा जो चित्रपट आहे ना, तो त्याच प्रकारातला आहे. सो नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी रिव्ह्यूवर. आणि आज आपण बघतोय एका बहुचर्चित मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूयात. मंडळी, हिरण्यगर्भ निर्मित, त्यातही 6 निर्माते असलेला चित्रपट आलेला आहे. आणि या 6 निर्मात्यांमध्ये स्वप्नील जोशी, ज्याचा की पदार्पणातील निर्मिती असलेला चित्रपट आहे, शर्मिष्ठा राऊत असेल किंवा परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील, या सर्व निर्मात्यांनी एक नवीन मराठी चित्रपट आणलेला आहे. आणि या चित्रपटाचं नाव आहे नाच ग घुमा. तर नाच ग घुमाचे दिग्दर्शक जे आहेत ते परेश मोकाशी. आणि परेश मोकाशी आपल्याला सर्वांनाच परिचित असतील. त्यांचा वाळवी हा सिनेमा आला होता आणि तो बराच गाजला देखील होता. सोबत एलिझाबेथ एकादशी असेल किंवा हरिश्चंद्राची फॅक्टरी, ची व ची चौका यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेला दिग्दर्शक म्हणजे परेश मोकाशी, आणि ते हा चित्रपट दिग्दर्शित करतात. तर चला तर हा चित्रपट नक्की काय आणि या चित्रपटात कोणत्या गोष्टी दाखवलेल्या त्याच विषयी आता आपण बोलणार आहोत. चला तर आपण या कथेविषयी बोलूयात. मुंबईतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक कुटुंब राहत असतं आणि त्या कुटुंबामध्ये 3 व्यक्तींचा समावेश असतो. त्यातील महत्त्वाची जी व्यक्ती असते ती म्हणजे त्या घराची होम मिनिस्टर राणी, म्हणजेच मुक्ता बर्वे. तिचं लग्न झालेलं असतं आणि तिचा नवरा जो असतो त्याचं नाव असतं अनंत, म्हणजेच सारंग साठे. आणि त्यांना एक मुलगी देखील असते, सायली, म्हणजेच आपली मायरा. तर हे जे दाम्पत्य असतं ते दोघेही वर्किंग असतात आणि दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात. आता ते जॉब करत असल्या कारणाने त्यांच्या घरात जी काही कामं पडत असतात त्यासाठी त्यांच्याकडे एक बाई असते जी की त्यांच्या मुलीला म्हणजे सायलीला देखील सांभाळत असते. तर ती जी कामवाली बाई असते त्यांच्या घरी ती म्हणजेच आशाताई. आणि आशाताई म्हणजेच हे पात्र साकारले आहे नम्रता संभेराव यांनी. तर आशाताई ज्या असतात त्या बऱ्याच वेळेला कामावरती उशिरा येत असतात. म्हणजेच ज्या वेळेला राणी आणि आनंदला ऑफिसला जायचं असतं त्याच्यात थोडा वेळ आधीच त्या येत असतात आणि त्याच्यामुळे ह्यांच्या घरातील जी काही कामं असतात ती तशीच पडून राहतात. नाश्ता असेल किंवा त्या दोघांचे डबे असतील, सायलीला शाळेत सोडायचं असतात, या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी असतात. तर त्या सगळ्या त्या मदतनीस ज्या असतात आशाताई, तर ह्या सगळ्या त्या गोष्टी करत असतात. पण अर्थात त्या दररोज उशीर करत असल्या कारणाने राणी जी असते ती त्यांच्यावर फार चिडचिड करत असते. आणि एक दिवस असा प्रसंग येतो की एका घटनेमुळे राणी जी असते ती आशाताईंना कामावरून काढून टाकते. आता ते कारण काय आहे ते तुम्ही चित्रपटगृहात गेल्यावरतीच तुम्हाला ते कळेल. मी इथे त्या गोष्टीचा उलगडा करणार नाहीये. पुढे चित्रपट सरकत राहतो आणि ज्या वेळेला आशाताई सोडून जातात त्यावेळेला राणी आणि तिचा जो नवरा असतो त्या दोघांची तारांबळ उडते. दोघांनाही घरातील काम करावं लागतं आणि ते सगळं काम करून त्यांना ऑफिस वगैरे त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत असतात. त्याच्यामुळे दोघांचीही धांदल उडते आणि या सगळ्या गोष्टींमुळे कामाचं प्रेशर येतं आणि सगळ्या गोष्टी लेट घडू लागतात. म्हणजे सगळ्या गोष्टींना, सगळ्या कामांना उशीर होत असतो. राणीला ऑफिसला जायला उशीर होतो, आनंदला देखील त्याच्या ऑफिसला जाण्यासाठी दिरंगाई होत असते. तर या सगळ्या गोष्टी, सायलीला शाळेत सोडायचं असतं, तर या सगळ्या कामाचा ताण जो असतो तो राणीवरती येतो. तर राणी देखील खचून न जाता बऱ्याच बायकांचा शोध घेते आणि शोध घेत असताना तिला तिची काही स्वप्न देखील असतात आणि ती स्वप्न देखील पूर्ण करायची असतात. तिला तिची स्वप्न पूर्ण करता येतात का, आशाताई पुन्हा कामावर रुजू होतात का, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला अनुभवायच्या असतील तर हा चित्रपट तुम्ही नक्की सिनेमागृहात जाऊन बघा. या चित्रपटाची कथा मी खरं तर खूप थोडक्यात तुम्हाला सांगितली. ज्या पद्धतीने ट्रेलरमध्ये दाखवलं होतं त्याच प्रकारे मी थोडक्यात किंचितशी अशी कहाणी ही तुमच्यापर्यंत पोहोचवली. कारण चित्रपटात बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी खरं तर तुम्ही स्वतः अनुभवल्या तर त्या उद्बोधक ठरतील. तुम्ही तुमच्या घरातील मावशी किंवा ज्या काही ताई येत असतील, ज्या कोणी मदतनीस येत असतील, तर त्या सगळ्यांना घेऊन हा खरं तर चित्रपट तुम्ही नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा. चित्रपटाची कथा वेगळी आहे, तुमच्या आमच्या घरातील आहे, त्याच्यामुळे हा चित्रपट तुम्हाला नक्कीच रिलेट करेल. चला तर आपण या पात्रांविषयी बोलूयात. या चित्रपटातील पात्रांविषयी जर बोलायचं झालं तर या चित्रपटातील सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका आहे ती साकारलेली आहे राणी हे जे पात्र आहे
मुक्ता बर्वे हिने. मुक्ताला आपण बऱ्याच चित्रपटामध्ये पाहत आलेलो आहे. तिचा जो अभिनय आहे तो आपल्या सर्वांसमोर आहे, सर्वश्रुत आहे. ती ज्या प्रकारे ॲक्टिंग करते, जो काही दमदार अभिनय सादर करते आणि आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध करते, त्याच प्रकारचा अभिनय तिने या चित्रपटात केलेला आहे. तिची जी राणी म्हणून जी काही भूमिका आहे ती खरंच तिच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांपेक्षा वेगळी आहे आणि त्याच्यामुळे ही देखील तिने खूप चांगल्या रीतीने, चांगल्या खुबीने आपल्यासमोर मांडलेली आहे. आता ही तिच्या प्रत्येक चित्रपटात तिची दखल घ्यायला लावते आणि त्याच प्रकारचा हा चित्रपट आहे. त्याच्यामुळे मुक्ता बर्वेची कामगिरी या चित्रपटात खरंच खूप उत्कृष्ट झाली आहे. दुसरं जे महत्त्वाचं पात्र या चित्रपटामध्ये ते म्हणजे नम्रता संभेराव हिने साकारलेली आशाताई. खरं तर आपण तिला हास्यचित्रात पाहत आलेलो आहे आणि चित्रपटसृष्टीतलं जे काही तिचं पदार्पण आहे, जी काही व्यक्तिरेखा तिने साकारलेली आहे ती खरंच अत्यंत मेहनतीने साकारलेली आहे. तिचं जे काही टायमिंग जे या चित्रपटात दाखवलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. तिने ज्या प्रकारे हा जो रोल खरं तर पकडलेला आहे, आशाताई हे जे काही पात्र तिने ज्या पद्धतीने साकारलं आहे तर ते खरंच वाखाणण्याजोगं आहे आणि त्याच्यामुळे तिची मेहनत, तिचे जे काही एक्सप्रेशन्स असतील, हावभाव असेल, तर या सगळ्या गोष्टी या चित्रपटात खरं तर पाहण्यालायक आहेत. तिसरं जे महत्त्वाचं पात्र आहे ते म्हणजे सारंग साठे याचं. आणि सारंग आणि मुक्ता हे दोघं खरं तर एकत्र कसे दिसतील, हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हा चित्रपट खरं तर तुम्ही पहा. खूप चांगल्या प्रकारे सारंगने आनंद हे पात्र साकारलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचे जे काही कॉमेडी पंचेस आहेत किंवा त्याचा जो काही स्क्रीन प्रेझेन्स आपल्याला दाखवलेला आहे राणीसोबतचा, तो खरं तर बघताना खूप मजा येते. आणि सारंगची ॲक्टिंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, भाडीपामध्ये तुम्ही बघत आलेला आहे. चित्रपटात देखील तो आपली एक वेगळी छाप नक्कीच सोडतो. अजून जर इतर कलाकारांविषयी बोलायचं झालं तर शर्मिष्ठा राऊत हिने देखील राणीच्या मैत्रिणीची म्हणजेच ऑफिसमधील सहकारी दाखवलेली आहे. तिचं ते पात्र खरंच कमालीचं आहे. तिने देखील छोटीशी भूमिका पण अत्यंत उत्कृष्टरित्या आपल्यासमोर उभी केलेली आहे. बाकी इतर कलाकारांविषयी जर बोलायचं झालं तर सुप्रिया पाठारे यांनी सारंगच्या म्हणजेच आनंदच्या आईची भूमिका साकारलेली आहे. राणीच्या सासूची त्या देखील त्यांच्या कॉमेडी पंचेससाठी लक्षात राहतात. सुकन्या कुलकर्णी आहेत, त्यांनी देखील छोटाच रोल आहे त्यांचा मुक्ताच्या आईचा, त्या देखील भाव खाऊन जातात. आपली सर्वांची लाडकी छोटी मायरा ही देखील तिच्या छोट्याशा सायली या पात्रासाठी इतकीच लक्षात राहते. आणि या चित्रपटाची लेखिका मधुगंधा हिने देखील राणीच्या मैत्रिणीची, तिच्या ऑफिसातील तिची जी काही सहकारी दाखवली आहे, तिची जे काही कलिग म्हणून जो काही ते पात्र दाखवले ते देखील खूप चांगल्या प्रकारे रंगवले. त्याच्यामुळे अशा या 5-6 कलाकारांनी मिळून हा चित्रपट खरं तर तयार झाला आहे. पण या सर्व कलाकारांचा दमदार अभिनय या चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेतो. का पाहावा? हा चित्रपट पाहण्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे या चित्रपटातील सर्व कलाकारांचा दमदार, जबरदस्त, उत्कृष्ट असा अभिनय. त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त जी लक्षात राहते ती म्हणजे नमा, म्हणजेच नम्रता. नम्रताने साकारलेली जी काही आशाताई आहे, जी काही परी आहे, ती खरंच आपल्या सर्वांना आवडेल. त्यासोबतची राणी जी आहे म्हणजेच मुक्ता बर्वे, या दोघींनी मिळून कमाल बॅटिंग केलेली आहे. अक्षरशः या दोघींनी मिळून चित्रपट खाऊन टाकलेला आहे. या दोघी कंटिन्यू आपल्या स्क्रीनवरती येत राहतात. स्क्रीन प्रेझेन्स जो दाखवलेला आहे त्या दोघींचा, त्यांचं जी काही एक जोडी म्हणून दोघींनी जे काही ही 2 पात्र जी रंगवलेली आहेत ती खरंच पाहताना आपल्याला मजा येते. मुक्ताबद्दल जर बोलायचं झालं तर तिच्या सौंदर्याने आणि तिच्या त्या बोली चालीतून, हावभावातून, एक्सप्रेशन्समधून आपल्याला भुरळ घालते. दुसरं जे महत्त्वाचं अंग या चित्रपटाचं ते म्हणजे या चित्रपटाचं कथानक. या चित्रपटाची कथा जी लिहिलेली आहे ती म्हणजे मधुगंधा कुलकर्णी यांनी. मधुगंधा यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आपण सर्वांनीच त्यांना जुळून येती रेशीम गाठी या झी मराठीवरील सिरियलमध्ये पाहिलं असेल. सोबतच त्यांनी लिखाण देखील केलं होतं. होणार सून मी या घर या सिरियलचं त्यांनी लिखाण देखील केलं होतं. तसेच परेशजींचे बऱ्याचशा चित्रपटांचं लिखाण त्यांनी केलेलं आहे आणि त्या दोघांनी मिळूनच हा चित्रपट आणलेला आहे. खरं तर या दाम्पत्याने या चित्रपटाची ही कथा लिहिलेली आहे आणि या चित्रपटाची कथा ही वाळवी या सिनेमाच्या आधी हा चित्रपट येणार होता, पण वाळवी आधी आला आणि तो गाजला देखील. त्याच्यामुळे हा जो काही आत्ताचा जो चित्रपट आहे याची जी कथा आहे ही आपल्याला कुठेही जुनी वाटत नाही. चित्रपटाची कथा खरं तर सोपी आणि तरल आहे, पण ती ज्या प्रकारे या दोघांनी आपल्यासमोर मांडलेली आहे ती बघताना आपल्याला एक वेगळीच अनुभूती येईल. साधी गोष्ट देखील इतक्या उत्कृष्टरित्या आपल्याला मांडता येऊ शकते, हे जर पाहायचं असेल तर हा चित्रपट एक उत्तम उदाहरण आहे. तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे हा चित्रपट पाहण्याचं ते म्हणजे या चित्रपटातील संवाद. या चित्रपटाचे संवाद लिहिलेले आहेत दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी
आणि खरं तर हा चित्रपट जो आहे तो आपलं खळखळून मनोरंजन करतो. एक कॉमेडी प्रकारातला हा चित्रपट आहे, पण त्याच प्रकारे चित्रपटातून एक संदेश देखील लिहिलेला आहे. त्याच्यामुळे चित्रपटातील जे डायलॉग्स लिहिलेले आहेत, ती काही कॉमेडीची फोडणी आपल्याला पाहायला मिळते ना, ती खरंच कमाल आहे. चित्रपटात राणी विरुद्ध आशाताई किंवा सासू विरुद्ध सून, आई विरुद्ध मुलगी, या सगळ्या प्रकारातील जे काही संवाद आहेत ते खरंच तुम्हाला पोट धरून हसवतील इतके कमालीचे झालेत. त्याच्यामुळे संवाद या चित्रपटाची एक महत्त्वाची बाजू आहे. जमेच्या गोष्टी. या चित्रपटातील जमेच्या गोष्टींबद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाची जी एक या चित्रपटाची जमेची गोष्ट आहे ती म्हणजे या चित्रपटाचं संगीत. ज्येष्ठ संगीतकार नरेंद्र भिडे यांचे जे चिरंजीव आहेत तन्मय भिडे यांनी या चित्रपटाचं संगीत दिलेलं आहे. नरेंद्र भिडे यांच्या जाण्यानंतर त्यांचा वारसा पुढे जपणारे संगीतकार तन्मय यांनी खरं तर एक इम्पॅक्ट टाकणारं संगीत या चित्रपटात दिलेलं आहे. या चित्रपटातील जी काही जेमतेम 3 ते 4 गाणी आहेत, पण ज्या प्रकारे ही गाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रसंगांमधून आपल्या समोर येतात ना, ते पाहताना मजा येते. वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते या दोघांनी गायलेलं नाच ग घुमा हे गाणं देखील तितकंच प्रभावशाली आहे. सोबतच गडबड गीत असेल किंवा नंदेश उमप यांनी गायलेलं घुमा नाचली, ही जी काही गाणी आहेत ती या चित्रपटाला 4 चांद लावतात. दुसरी या चित्रपटाची जमेची गोष्ट आहे ती म्हणजे या चित्रपटाचं नेपथ्य, सोबतच रंगभूषा असेल किंवा या चित्रपटाचं जे काही कॉस्ट्युम डिझाईन केलेलं आहेत. विशेषतः सांगायचंच झालं तर मुक्ताचे जे काही कॉस्ट्युम दाखवलेले आहेत, तिच्या ज्या काही साड्या दाखवलेल्या, पेहराव दाखवलेला आहे, त्याच्यावरती बारकाईने काम केलं गेलेलं आहे. आणि हे काम केलेलं आहे पौर्णिमा ओक हिने. आणि त्याच्यामुळे तिचं जे काही काम आहे त्याचं नक्कीच कौतुक झालं पाहिजे. या चित्रपटातील अजून बाकी गोष्टींबद्दल जर बोलायचं झालं तर चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी ती देखील उत्तम झाली आहे. चित्रपटातील जो काही नाच दाखवलेला आहे, ज्या पद्धतीने ज्या प्रकारे मुक्ता आणि नमा नाचलेल्या आहेत, त्यासाठी देखील बरीच मेहनत घेतलेली आहे. त्याच्यामुळे या दोघींचा जो काही नृत्य प्रकार दाखवलेला आहे, जी काही गाणी त्यांच्यावरती चित्रित केलेली आहे, तर या सगळ्या गोष्टीत हा चित्रपट एकदम परफेक्ट झाला आहे. लास्ट बट नॉट लिस्ट, आणि ते म्हणजे परेश मोकाशी यांचं दिग्दर्शन. परेश मोकाशींबद्दल जर सांगायचं झालं तर ते प्रत्येक चित्रपट त्यांचा हा वेगळा आहे. प्रत्येक चित्रपटात काहीतरी वेगळं दाखवण्याचा त्यांचा जो काही एक प्रयत्न असतो तो या चित्रपटात देखील आपल्याला दिसून येतो. त्यांनी या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतलेली आहे. त्यांच्या सर्व टीमने, प्रोड्युसर म्हणून स्वप्नील जोशीने असेल, शर्मिष्ठा राऊतने असेल, तर प्रत्येकाने या चित्रपटासाठी मेहनत घेतली आहे, बराच वेळ दिलेला आहे. त्याच्यामुळे सर्वांच्या मेहनतीचं फळ म्हणजे हा चित्रपट आहे. परेश मोकाशी हे खरं तर प्रयोगशील दिग्दर्शक आहेत आणि ज्या पद्धतीने या चित्रपटात त्यांनी हा प्रयोग एक स्त्रीप्रधान चित्रपट आणून आपल्यासमोर मांडलेला आहे तो खरंच विशेष आहे. प्रेक्षकांना काय हवं असतं त्याची जाण त्यांना आहे. त्याच्यामुळे त्यांचे चित्रपट गाजतात आणि लक्षात देखील राहतात. आणि हा चित्रपट देखील तुमच्या नक्की लक्षात राहील, तो त्याच्या वेगळेपणासाठी. बाकी तुम्ही हा जर चित्रपट पाहिला असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला या चित्रपटातील कोणत्या गोष्टी आवडल्या, कोणत्या गोष्टी खटकल्या, कोणतं पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडलं आणि कोणता एखादा प्रसंग आहे किंवा कोणता एक डायलॉग आहे जो तुम्हाला फार खळखळून हसवून गेला. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. थोडक्यात सध्या स्त्रीप्रधान म्हणजेच महिला केंद्रित चित्रपटांची आपल्या इथे चलती आहे, म्हणजेच मराठीमध्ये चलती आहे. आणि आधी कथा घेऊन चित्रपट एका वेगळ्या प्रकारे देखील कल्पकतेने मांडता येतो हे या दिग्दर्शकाने नाच ग घुमा यामधून दाखवलेलं आहे. खुर्चीला खिळवून ठेवणारी कथा आणि तितकंच पोट धरून हसवणारी अशी ही कहाणी म्हणजेच हा चित्रपट आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे बाई असते, एक स्त्री असते, आणि त्याच सोबत प्रत्येक वर्किंग वुमनच्या मागे एक कामवाली बाई असते. आणि हेच दाखवणारा हा चित्रपट आहे. हा सिनेमा खरं तर एक परिपक्व असा चित्रपट आहे. सोबतच या चित्रपटातून तुम्हाला एक संदेश देखील मिळतो. पुरेपूर असा फॅमिली एंटरटेनमेंट असलेला चित्रपट आहे जो की तुम्हाला निखळ मनोरंजन देईल. आपल्या इथे मराठीमध्ये जे चित्रपट आले, महिलांविषयक चित्रपट आले, त्याच्यामध्ये झिम्मा बाईपण हे चित्रपट प्रचंड गाजले. त्याच प्रकारे हा चित्रपट देखील ब्लॉकबस्टर नक्की होईल. आत्ताच जी मी माहिती वाचली त्यामध्ये बाईपणचा एक रेकॉर्ड या चित्रपटाने मोडलेला आहे. तो म्हणजे पहिल्या दिवशीचं जे काही कलेक्शन आहे जवळपास 2.5 करोडच्या घरात गेलेलं आहे, 2.5 कोटींच्या घरात गेलेलं आहे. त्याच्यामुळे बाईपण भारी देवाचा एक रेकॉर्ड या चित्रपटाने मोडला आहे. 1.6 करोड हा जो काही बाईपणचा जे काही ओपनिंग रेकॉर्ड होतं ते मोडलेलं आहे. त्याच्यामुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर होईल यात काही शंकाच नाही. तुम्ही देखील तुमच्या परिवारातील सगळ्यांना घेऊन हा चित्रपट पाहू शकता. मनोरंजनाचा एक धमाल पॅकेज असलेला हा चित्रपट आहे. तुमच्या ज्या काही घरातील मदतनीस आहेत
त्यांना घेऊन हा चित्रपट पाहायला तुम्ही नक्की जा. चित्रपटात कमतरता अशी मला कोणतीच जाणवली नाही. त्याच्यामुळे या चित्रपटाला मी देतोय 4 स्टार्स. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला या चित्रपटातील कोणत्या गोष्टी आवडल्या त्या आवर्जून मला कमेंट करायला विसरू नका. बाकी माझं चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही विसरताय. व्ह्यूज येत आहेत मात्र सबस्क्रायबर फार कमी आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर इथे पाहत असाल तर सबस्क्रायबर काउंट फार कमी आहे. सबस्क्राईब करा, घंटा दाबायला विसरू नका. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवू शकता. तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी मोफत आहेत. त्यामुळे त्वरा करा, घंटा दाबायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया तशाच प्रकारच्या नवीन मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन लवकरच. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र.